दोन मैदानांच्या मध्यभागी गर्दी केलेली आहे. पंचांना त्या ठिकाणी फिरायला जागा नाही आहे. आयोजक प्लीज आपण त्या ठिकाणी लक्ष द्या. आयोजकांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. हॅलो हॅलो चेक. मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आपण व्यासपीठाकडे या. मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आपण व्यासपीठाकडे या. मधल्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही खाली बसून घ्यायचे. सांगितलंय मधल्या प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचे सगळ्यांना. हॅलो लागेल ना मला. चालू कर. हा कर चालू कर चालू कर. आवाज कर.
आत्ताच आलेले आमचे मित्र ग्रुप ग्रामपंचायत आडुशे चे विद्यमान उपसरपंच श्री नितेश गणेश दळवी यांचं यथोचित मान सन्मान आमच्या मंडळाचे सेक्रेटरी श्री सुधीर भाई सावंत हे करतील, त्यांचा मान सन्मान. सुधीर भाई सावंत विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आडुशे नितेश गणेश दळवी यांचं मॉर्निंग ग्रुप या मंडळाच्या वतीने त्यांचं यथोचित मान सन्मान होत आहे. मंडळ पाटणी विरुद्ध श्री गणेश देवलांग आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याकरिता हा पहिला पुकार क्वार्टर फायनलचा पहिला सामना. अरुण क्रीडा मंडळ पाटणी विरुद्ध श्री गणेश देवलांग आपण तयारीत राहायचं. आपल्याकरिता पहिला पुकार क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना आपला असेल. मंडळाचे सदस्य मॉर्निंग ग्रुप सर्व सदस्य मधली पब्लिक जरा तुम्ही बाजूला करायची आहे. दोन्ही सामने सर्वांना पाहायला मिळतील असं YouTube लाईव्ह. मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल वर्सोई वाशी विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. वर्सोई वाशी विरुद्ध पांडवादेवी रायवाडी हा सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल. दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना तर मैदान क्रमांक 2 वरती तिसरा फेरी अर्थातच क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण मैदान क्रमांक 2 वरती खेळणार आहोत. अर्थातच श्री गणेश देवलांग विरुद्ध अरुण पाटणी आपण तयारीत राहायचं आहे. आजच्या आपल्या या सामन्याचे म्हणजे आठवणी ठेवण्यासाठी ज्यांनी खरोखर एक मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे ते आमचे मित्र श्री नितीनजी शिर्के यांचा यथोचित सत्कार आमच्या मंडळाचे मंगेशभाई पालांडे आमचे त्यांचा सन्मान करत आहेत. आणि खरोखर खूप खूप धन्यवाद नितीनजी. आमच्या या कार्यक्रमाचे क्षणचित्र तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये छानपैकी टिपलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत. हॅलो, सुधागड तालुक्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थाचे ॲम्ब्युलन्सचे आमचे जे सहकारी आहेत समाधानजी भगत हे देखील स्टेजवर उपस्थित आहेत. मी मंगेशभाई पालांडे यांना विनंती करतो की त्यांची समाधान भगत यांचं शाळा श्रीपदून पुष्कळ स्वागत करायचं आहे. समाधान भगत, मंगेशभाई पालांडे यांना विनंती करतो की समाधान भगत यांचा तुम्ही सत्कार करायचा आहे. समाधान भगत. एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. अर्थातच मैदान क्रमांक 1 वरती काळंबादेवी युवक गडप संघाच्या माध्यमातून खरोखर जबरदस्त खेळ या ठिकाणी काळंबादेवी युवक गडप संघ आज या ठिकाणी दाखवतोय. राकेश पाटील याचा संघ, निश्चितच राहुल सिंग याचा संघ, अनेक वर्ष ज्या खेळाडूंनी या कबड्डी खेळाची तपस्या केली असा हा राकेश पाटील. प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही मधल्या पॅसेजमध्ये तुम्ही उभे आहात ना, प्लीज जरा तुम्ही जर बाजूला झाले तर बरं होईल प्लीज.
संघांना विनंती करतो की आपला सामना पुकारला का तुम्ही संघांनी लवकरच मैदानात जमायचे. आपल्याला वेळ फार कमी आपल्याला. प्रसादजी भोसले हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. मी मंगेश भाई पालांड्यांना विनंती करतो की आपण प्रसादजी भोसले यांचं स्वागत करायचंय. आता मात्र पुन्हा एकदा राहुल सिंग आपल्याला बघायला मिळतोय. हा देखील एक जबरदस्त भरताव वेगाचा बादशाह म्हणून काळंबा देवी युवक गडप संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. 7 खेळाडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. सुमित पाटील अफलातून कामगिरी, जबरदस्त पकड, ही ताकद आहे मित्रांनो जय हनुमान धेरण संघाची. ही क्षमता आहे, सामर्थ्य आहे. निश्चितच हा सुमित पाटीलचा खेळ आहे. जय हनुमान धेरण संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ. दिवेक कोडापणे आपण कुठे असाल, आपण व्यासपीठाकडे या. हॅलो, ठाण्यावरून आता जस्ट कॉल आलेला आहे की मॉर्निंग ग्रुप साठी शुभेच्छा दिल्या आहेत. निकेश भगत यांनी ठाण्यावरून मॉर्निंग ग्रुप साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. बालाशनगरचे ग्रामस्थ ॲडव्होकेट श्री अरविंद कांबळे व आमचे मित्र श्री गणेश गुजर, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. ॲडव्होकेट अरविंद कांबळे व गणेश गुजर, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. हॅलो चेक. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 करिता आपण तयारीत राहायचं आहे. वर्सोय वाशी विरुद्ध पांडवादेवी रायवाडी. तर मैदान क्रमांक 2 श्री गणेश दिवलांग विरुद्ध अरुण पाटणी आपण तयारीत राहायचं आहे.